बागलाण तालुक्यातील सटाणा नगर परिषदेची नुकतीच पार पडलेली निवडणूक मोठ्या उत्साहात आणि शांततेत संपन्न झाली आहे। या निवडणुकीत थेट नगराध्यक्षपदी हर्षदा राहुल पाटील यांची निवड होऊन त्यांनी इतिहास घडवला असून त्या यशवंत नगरीच्या प्रथम महिला थेट नगराध्यक्ष ठरल्या। याच निवडणुकीत प्रभाग क्रमांक 5 मधून राहुल बाबा पाटील यांची नगरसेवकपदी निवड झाली आहे। या अगोदर देखील अवघ्या 24व्या वर्षी नगरसेवक म्हणून त्यांची ओळख असून अल्पावधीतच त्यांनी समाजकार्यात आपला ठसा उमटविलाय। राहुल बाबा पाटील हे समाजकार्यात नेहमीच अग्रेसर असून सर्वसामान्यांच्या सुखदुःखात ते नेहमीच सहभागी होत असतात। सटाणा शहरात स्वराज्य प्रतिष्ठान कसमादेच्या माध्यमातून गेल्या 9 वर्षांपासून नवरात्रोत्सव भव्य दिव्य स्वरूपात साजरा केला जात असून स्वराज्य प्रतिष्ठान कसमादेच्या माध्यमातून त्यांनी सटाणा शहरात अनेक विकास कामे मार्गी लावली आहेत। लोकनियुक्त, लोकप्रिय व लोकाभिमुख नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या हर्षदा राहुल पाटील यांच्या नगराध्यक्षपदी निवडीबद्दल शहरासह तालुक्यातील सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे। निवडीनंतर बोलताना राहुल पाटील म्हणाले की सटाणा नगरीतील नागरिकांनी आम्हाला जी संधी दिली आहे त्याचे सोने करू। शहरातील कोणतेही काम असो नागरिकांसाठी 24 तास तत्पर राहू। तसेच आगामी काळात पाणी पुरवठा, भुयारी गटार योजना व मूलभूत सुविधांना प्राधान्य देण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले। सटाणाच्या विकासासाठी नव्या नेतृत्वाकडून नागरिकांना मोठ्या अपेक्षा असून ही निवडणूक शहराच्या विकासाला नवी दिशा देणारी ठरेल अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे। निवडणुकीची धामधूम चालू झाली, उमेदवारी घोषित झाल्या, पक्षांची निवड झाली, प्रचाराची प्रक्रिया चालू झाली। जशी उमेदवारी घोषित झाली तेव्हापासूनच जनतेनेच ही निवडणूक स्वतःच्या हातात घेतली होती आणि जनतेने स्वतः उमेदवार म्हणून या निवडणुकीत प्रचाराची धुरा सांभाळत हा विजय आणून ठेवलेला होता। निवडणुकीत तुम्ही बघितलं असेल विविध माध्यमातून निश्चितपणे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती होती आणि जिथे जनशक्ती एकत्र येते तिथे धनशक्ती कोणत्याही प्रकारे चालत नसते। प्रचंड पैशांचा महापूर या शहरात बघायला भेटला होता, परंतु शेवटी आपली यशवंत नगरी आज सत्याचाच न्याय करत असते। त्या पद्धतीने नगराध्यक्ष म्हणून हर्षदा पाटील या निवडून आले आहेत। सटाणा नगरीत विकास कामांना प्राधान्यक्रम काय असणार आहे बाबा? निश्चितपणे पहिली प्रायोरिटी तर पाण्यासाठीच असणार आहे। पाणी, गटर हे ज्या मूलभूत सुविधा आहेत, जनतेला ज्या आवश्यक आहेत, जनतेच्या दुसऱ्या कोणत्या गोष्टी जनतेला लागत नसतात, आमची पहिलं भर हे पाण्यावर असणार आहे आणि दुसरी प्रायोरिटी भुयारी गटरला असणार आहे। स्वराज्य प्रतिष्ठान कसमादेच्या माध्यमातून आपण अनेक विकास कामे आपण ऍक्टिव्ह असतात, त्याबद्दल काय सांगाल? समाजकारण करत असताना त्याला राजकारणाची जोड लागते आणि समाजकारणात सुरुवातच ही माझी स्वराज्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून झाली। सटाणा महाविद्यालयात GS असताना नंतरच्या काळात स्वराज्य प्रतिष्ठानची स्थापना करून नवरात्रोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक कामं करत आलो आणि त्याच सामाजिक कामांच्या जोरावर, मित्रपरिवाराच्या जोरावर मला गेल्या वेळेस 24व्या वर्षी नगरसेवक पदाची संधी लाभली होती। माजी मंत्री बाळासाहेब थोरात स्वतः इथे येऊन त्यांनी तुम्हाला शुभेच्छा दिल्या आहेत, कसे बघता याकडे? निश्चितपणे त्यांचा आणि आमचा पक्षविरहित कौटुंबिक असा स्नेह आहे आणि तो गेल्या 20-22 वर्षापासून आहे। तांबे थोरात फॅमिली असेल किंवा राज्यातील इतरही विविध पक्षांमधील नेते मंडळी असतील, त्यांचा आणि आमचा कौटुंबिक स्नेह असल्या कारणास्तव त्यांनाही मनापासून आनंद झाला की माझी राजकीय घोडदौड बघून त्यांनी सुरुवातीपासूनच माझा राजकीय सुरुवात बघितलेली होती ना, आज एका शिखरावर पोहोचल्यानंतर त्यांनाही मनस्वी आनंद झाला, त्यामुळे ते इथे आले आणि निश्चितपणे आम्हाला आनंदच झाला त्याविषयी। युवक वर्ग आपल्या मागे मोठ्या संख्येने आहे। युवकांसाठी आणि महिलांसाठी आपल्या सटाणा नगरीत काय करण्याचा आपला मानस आहे? निश्चितपणे महिलांसाठी प्रायोरिटी घेऊन महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून योगायोग असा आहे की आता महिला नगराध्यक्ष असल्यावर महिलांना जास्त प्रायोरिटी महिलेच्या वतीने देण्यात येईल आणि युवा वर्गाचा विषय आहे तो युवकांसाठी सातत्याने आम्ही समाज प्रबोधनपर सगळेच कार्यक्रम घेत असतो आणि येणाऱ्या काळात युवकांसाठी व्यासपीठ असावं, क्रीडांगण असावं, ह्या दृष्टिकोनातून आमची वाटचाल असेल। ह्या राहुल पाटीलवर तुम्ही विश्वास टाकून एवढ्या भरघोस मतांनी मला असेल नगराध्यक्षांना निवडून दिलं असेल, निश्चितपणे येणाऱ्या काळात आपण जे काही समाजोपयोगी कामं सांगाल ती कामं करण्यासाठी हा राहुल पाटील 24 तास आपल्यासाठी उपलब्ध असेल। यशवंत नगरीतील ज्या ज्येष्ठांनी आणि बालगोपाळांनी सर्वांनीच एकंदरीत जो माझ्यावर विश्वास दाखवला आणि ह्या निवडणुकीत सर्वांनी जो मला प्रेम, आशीर्वाद आणि जो तुमचा मला वेळ देऊन तुम्ही मला जो विजय प्राप्त करून दिला, हा विजय एकंदरीत संपूर्ण यशवंत नगरीतील तमाम मायबाप जनतेचे आहेत आणि खऱ्या अर्थाने माझ्या सर्व महिलांचा आहे, कारण मी एकटीच महिला निवडून नाही आली तर संपूर्ण यशवंत नगरीतील महिला या आज नगराध्यक्ष झालेल्या आहेत। सर्वांचे मी आभार मानते। तुमचा आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी असू द्या। धन्यवाद। नमस्कार। 2025 सटाणा सार्वत्रिक निवडणूकचा कार्यक्रम पार पडला। जोरदार अशा
विजयाधिक्याने मताविजयाने आमच्या वहिनी सौ हर्षदा राहुल बाबा पाटील व आमचे मोठे बंधू श्री राहुल सुभाष पाटील यांचा एक दणदणीत विजय झाला. हा विजय आणि ही निवडणूक खरं तर आमच्या ह्या पाटील परिवाराची किंवा शिवसेना पक्षाची नसून ही निवडणूक संपूर्ण शहराने तसेच या तालुक्यातील प्रत्येक तळागाळातील खेड्याने, युवकाने, ज्येष्ठांनी, नागरिकांनी, महिलांनी तसेच सर्वप्रथम आभार मानले पाहिजे युवा वर्गाचे. खरं तर अनेक वर्षांआधी जेव्हा स्वराज्य प्रतिष्ठान कसमादेच्या माध्यमातून आदरणीय राहुल बाबांनी सार्वजनिक कामाला सुरुवात केली होती, तेव्हा एक एक युवक जोडत, एक एक मित्र जोडत आज संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांच्या मित्रांचं जे जाळं तयार झालं, त्या प्रत्येकाने यशवंत नगरीत येऊन प्रत्येक जणांनी त्याच्या परीने मदत करून हा यश आज आपल्याला सर्वांना मिळालेला आहे. खरं तर ह्या यशासाठी, या विजयासाठी झटलेल्या प्रत्येकाचे मी आमच्या मित्रपरिवारातर्फे व स्वराज्य प्रतिष्ठान कसमादेतर्फे तसेच पाटील परिवारातर्फे सर्वांचे आभार मानतो. ज्या पद्धतीचा विश्वास हा यशवंत नगरीच्या सर्व नागरिकांनी आदरणीय राहुल बाबा पाटील व सौ हर्षदा राहुल पाटील यांच्यावर दाखवला आहे, आम्हाला आत्मविश्वास आणि जिद्द आहे की तो विश्वास सार्थ करून दाखवल्याशिवाय पाटील कुटुंबीय व राहुल बाबा व हर्षदा वहिनी व तसेच निवडून आलेले सर्व नगरसेवक हे करून दाखवतील, हा आम्हाला ठाम विश्वास आहे. या विजयाबद्दल मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि या विजयासाठी झटलेल्या प्रत्येकाचे मी मनस्वी आभार मानतो. नगराध्यक्ष आणि ज्यांच्यामुळे हे सगळा विजय प्राप्त झाला त्यांच्यावर माझी प्रचंड श्रद्धा असलेले राहुल बाबा, आजच बाबा म्हटलं, मी राहुलच म्हणतो, राहुल पाटील, की त्या माणसाने जमिनीवर पाय ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं काम केलं, 12 बलुतेदार, 18 पगड जाती, सगळं सैन्य बरोबर घेऊन देशाला स्वराज्य मिळवून दिलं. त्या प्रकारे सगळे बरोबर घेऊन, आणि माझं 4-5 वर्षापूर्वीचं एक वाक्य होतं, मी राहुल तुझ्याकडे पंडित भाऊ म्हणून बघतो, आणि ते मला अपेक्षित राहुल आहे, राहुल पाहिजे. आणि तो यश राहुलला जेवढा आनंद झाला असेल त्याच्यापेक्षा मला आनंद झाला. कारण याचं कारण काय की आमच्यासारख्यांच्या शुभेच्छा जरी नसल्या, यशवंतराव महाराजांचा आशीर्वाद राहुलच्या पाठीमागे, त्याचं कारण कार्याची पावती होती. माझ्या आत्ताच बोलताना बोलून गेलो मी, हे 25 वर्ष तुमचे आहेच, पण पुढचे अजून 5 वर्ष कमीत कमी तोपर्यंत परमेश्वरानं आम्हाला ऐती द्यावं, यांचं यश पाहत राहावं, या माझ्या मनापासून यशवंतराव महाराजांच्या वतीनं आणि आमच्या सगळ्यांच्या वतीनं राहुल बाबा आणि नगराध्यक्षांना मनापासून शुभेच्छा. खूप चांगलं काम उभं करा, काम हाच सगळ्यात महत्त्वाचा यश असतो. रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक.